फक्त ह्यांची हलगर्जी, ह्याला कारण फक्त एवढंच आहे की ह्यांची हलगर्जी. बाळ सुद्धा आता महेंद्रगड हॉस्पिटलमध्ये आहे, पण ते पण सिरियसच आहे. मग ह्यांच्या दुर्लक्षपणामुळे बाळ आणि आई आज दोघंही, आई तर गेली त्याचा सुद्धा त्रास नव्हता आमच्या पेशंटला. या डॉक्टरमुळे आमच्या पेशंटचा जीव गेलेला आहे. पैसा तू देऊ शकतोस खरं आहे, पण आम्हाला आमचा पेशंट पाहिजे. दे. तुझं हॉस्पिटल जायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही. नमस्कार, मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे आता लातूर शहरातील वैष्णवी हॉस्पिटल या परिसरामध्ये आणि या ठिकाणी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ड्युरिंग प्रेग्नन्सी हा मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणांमुळं हा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. संतप्त अशा प्रकारच्या भावना नातेवाईकांकडून येत आहेत. मॅडम, काय सांगाल, सविस्तर काय घटना होती आणि आता तुमच्या भावना काय? आमच्या कॉलनीतली उषा कलमे ही एक लेडी होती. तिला अक्षरशः 12 वर्षानंतर मूल होत होतं. मग ह्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं तिची ब्लिडिंग होऊन तिच्याकडे लक्ष नाही दिल्यामुळं तिचा मृत्यू झाला आज. हां, फक्त ह्यांची हलगर्जी, ह्याला कारण फक्त एवढंच आहे की ह्यांची हलगर्जी. बाळ सुद्धा आता महेंद्रगड हॉस्पिटलमध्ये आहे, पण ते पण सिरियसच आहे. मग ह्यांच्या दुर्लक्षपणामुळे बाळ आणि आई आज दोघंही, आई तर गेली, पण बाळ सुद्धा आज मरणाच्या ह्याच्यात आहे. मग ह्यांनी नीट काळजी घेतली पाहिजे ना. आज ही गेली, उद्यानंतर अजून अशा खूप लेडी आहेत इथे येतील, यांच्या भरोशावर येतील. हां, मग अजून ह्यांनी फाईल पण अजून आमच्या ताब्यात दिलेली नाही. आमच्या पेशंटला ना बीपीचा सुद्धा त्रास नव्हता आमच्या पेशंटला. या डॉक्टरमुळे आमच्या पेशंटचा जीव गेलेला आहे. 9 महिने तिला कसलाच त्रास झाला नाही. तिनं ना सारखं हॉस्पिटलला आली ना, काही नाही झालं. हां, या डॉक्टरच्या चुकीमुळेच झालेलं आहे. आज जर डॉक्टर नाही बाहेर आला तर आम्ही हॉस्पिटल तोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. हां, त्याला वाटत तेवढी आमची तयारी आहे. किती वेळ झालं डॉक्टर या प्रिमायसिस मधून गायब आहेत आणि तुम्ही 4 वाजल्यापासून डॉक्टर नाहीये तिथं. हां, आम्ही कुठल्याही स्टेजला पोहोचू शकतो. जर ते नाही वरून खाली आले किंवा नाही आम्हाला जर नाही न्याय भेटला, आम्ही काहीही करू शकतो. डॉक्टरला वाटत असेल की मी पैसे देऊन तोंड बंद करू शकाल, पण आम्ही तोंड बंद करणाऱ्यातले नाहीयेत. आम्हाला आमचा पेशंट पाहिजे. तू देऊ शकतोस पैसा, तू देऊ शकतोस खरं आहे, पण आम्हाला आमचा पेशंट पाहिजे. दे. तुझं हॉस्पिटल जायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही. आपण पाहू शकतो की या ठिकाणी संतप्त अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नातेवाईकांकडून येत आहेत. आपल्यासोबत काही त्यांचं प्राध्यापक असल्याचं आम्हाला आता समजलं आणि प्राध्यापक तिकडे करतात, लाखो रुपये तिकडे पगारी उचलतात आणि इथं कुणाच्या तर नावावर हॉस्पिटल टाकतात आणि इथं पेशंटची एकदम अतिशय दयनीय अवस्था करून टाकली. सकाळपासून पेशंट इथं ॲडमिट आहे. पेशंटला गेला कोण तयार नाही. पेशंटकडे त्या बघितलं नाही आणि शेवट पेशंट अनकॉन्शियस झाल्यानंतर इथून पेशंट पुण्या नातेवाईकाला न सांगता कोटाळ हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरने पाठवलं आहे आणि तुम्ही कोटाळ हॉस्पिटलकडे जावा असं म्हणून या डॉक्टरचा निरोप आला आणि तेव्हापासून इथं कुठलाही डॉक्टर इथं उपलब्ध नाही. तरी त्या डॉक्टरनी इथं तात्काळ यावं. पोलीस स्टेशनला माझी PI साहेबाला माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही इथे आज ते उषाला घेऊन आम्ही इथे हॉस्पिटलच्या दारात बसणार आहे. जोपर्यंत डॉक्टरला अटक होत नाही, डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण इथून उषाला घेऊन उठणार नाहीत. ही आमची प्रशासनाला विनंती आहे. आमची बॉडी इथं पाहिजे. इथं तिचा जीव गेलाय, आम्हाला तिची बॉडी इथं पाहिजे. बस, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तिची बॉडी हलवणार नाही. फाईलची मागणी तुम्ही करताय. केस फाईल आहे मेडिकलची. ही मेडिकलची तिची 9 महिन्याची पूर्ण ट्रीटमेंट इथं आहे. त्याच्या अगोदर तिचं थोडंसं हे प्रॉब्लेम होता, त्याचं ऑपरेशन पहिलं तिचं इथंच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिला गर्भधारणा झाली 10 वर्षाच्या नंतर. 9 महिन्याची ट्रीटमेंट तिची इथली आहे. म्हणून तिला आज सकाळी आणून 8 वाजता ॲडमिट केलं होतं. पेशंट आमचं हसत आलेलं होतं. तरी सुद्धा पुन्हा ही प्रकार झाले. नॉर्मल डिलिव्हरी होऊन केवळ तिचा काय फार तर 33 वर्ष किंवा 32 वर्ष असेल. त्याच्या पुढचं नाही आहे ते. तिचा स्ट्रगल आम्ही आमच्या कॉलनीत 12 वर्ष पाहिलं तिचं स्ट्रगल. आणि आज असं जर झालं हो मूल होण्यासाठी आणि एवढ्या ह्याच्यातून आणि पूर्ण कॉलनी आमची एवढी खुश होती. तिच्या प्रत्येकाच्या आनंदामध्ये आम्ही खुश होतो की उषाला मूल होणार आहे, उषाला मूल होणार आहे. आम्ही प्रत्येक घरातले तिच्यासाठी आम्ही खुश होतो. सांगाल, हे जे डॉक्टर आहेत ते पॅरलली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असल्याचं समजतंय. एकीकडं शासकीय नोकरी सुद्धा करायची आणि दुसरीकडं खासगी हॉस्पिटल चालवायचं असा हा दुटप्पी प्रकार दिसतोय आणि या ठिकाणी पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. याबद्दल काय वाटतं मग? खरंच हे लातूरचं फार मोठं दुर्दैव आहे. आज लातूर डोमेस्टिकमध्ये लातूर शहर असेल, लातूर ग्रामीण असेल, लातूरचे तालुका प्लेसेस असतील, अशा अनेक केसेस झाल्यात. अनेक उषाताईसारख्या आज आमच्या माया बहिणी त्या ठिकाणी प्राणाला मुकतायत. का सिव्हिल सर्जन साहेबांची ही जबाबदारी नाही आहे का? तुम्ही झोपलेत का सिव्हिल सर्जन साहेब?
आज लातूर डोमेस्टिकमध्ये हा जो काही सगळा गोंधळ चालू आहे, ॲक्च्युली ऑल ऑफ दिस हॉस्पिटल हॅव्हिंग देअर ओन लिमिटेशन्स, सो इट विल बी युअर प्रायर रिस्पॉन्सिबिलिटी टू चेक ऑल दीज लिमिटेशन्स. हे आपण चेक करत नाही आहेत आणि अशा आमच्या उषाताईसारख्या एखाद्या महिलेला तिचा जीव गमवावा लागतो तुमच्या निष्काळजीपणामुळं. याला जबाबदार फक्त डॉक्टर आणि ते हॉस्पिटल नाही आहे, तर लातूर डोमेस्टिकची सिव्हिल सर्जन का जबाबदार नसून येते साहेब? बरं, सिव्हिल सर्जनला पण तुम्ही उत्तरदायित्व त्यांचं मागता आणि पाठपुरावा करणार आहात का तुमच्या? निश्चितपणे हा पाठपुरावा इथलाच नाही आहे. आज लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अशा अनेक केसेस आम्ही बघतोय. लातूर या शहरामध्ये एवढ्या सुविधा असून सुद्धा अशा प्रकारच्या हलगर्जीपणा, अशा प्रकारच्या लिमिटेशन्समुळे आमची बहीण जाते. तर मग तालुका प्लेसेस आणि ग्रामीण क्षेत्राचा आपण विचार करू शकताय का? त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन कधी पोहोचलेत का? ते त्यांचं ऑफिस सोडून अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या असेसमेंटसाठी कधी गेलेत का? हा सर्वात मोठा इट इज लाईक अ बिगेस्ट लिमिटेशन इज विथ यू सर. काय सांगाल, डॉक्टरांनी हे प्रकरण दाबण्यासाठी म्हणा किंवा काही म्हणा तुम्हाला 3 लाख रुपयांची ऑफर केली होती असा तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय किंवा ते तुमच्यासोबत घडले, याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्यावेळेस 5 वाजता इथं आलो, मी आमचे पाटील धनराज पाटील, आम्ही म्हणलं सर कसं झालं हे, तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता, कालच ठरलं होतं तुमचं सिजर करायचं, तुम्ही सिजर का नाही केलं? तर म्हणले डॉक्टर तुम्ही आहेत का? आम्हाला जसं जेवढं कळालं आम्ही म्हणलं सिजरची गरज नाही, नॉर्मल होती. पण नॉर्मल करण्याच्या प्रयत्नामध्ये ह्यांनी काढली, बाळाला सुद्धा दाब बसला मध्ये. दाब बसल्यामुळे ते बाळ व्यवस्थित बाहेर नाही आलं, माय अंग फाटून बाहेर आली आणि त्यावेळेस ब्लिडिंग चालू झाली. त्यावेळेस बाळाला उचलून तिकडं त्याच्याकडे घेऊन गेले महेंद्रकर हॉस्पिटलमध्ये. मग तिथं गेल्यानंतर त्यांच्या मालकाला परत फोन केला की तुम्ही इकडे या आणि मंडळीची तब्येत खूप खराब आहे, इथून हलवायचं आहे. मग इथं आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्यांना तिकडे रेफर्स केलं आणि नंतर इथंच सांगितलं रेफर्स करण्याच्या अगोदर आणि म्हणलं ब्लिडिंग बंद होत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पिशवी काढावं लागेल म्हणले. मग पिशवी साईडनं पोट फाडून पिशवी काढली आहे. त्याच्या अगोदर जरी ह्यांनी पिशवी काढण्याच्या अगोदर सिजर केला असतं तर बाळ व्यवस्थित राहिलं असतं आणि त्याची आई पण व्यवस्थित राहिली असते. आणि ह्याच्यानंतर मग आता काय करायचं म्हणल्यानंतर ते कॉम्प्रोमाइज करायचं. काय कॉम्प्रोमाइज करायचं? किती देणार आहेत तुम्ही पैसे? 1 कोटी रुपये दिले तरी त्याचे जीव येणार आहे का? नाही येणार. ते 3 लाख रुपये देऊ. तुमचे 3 लाख घेऊन का चाटायचे आहे का? आम्हाला आमचंच गेलं, तुमचे 3 लाख घेऊन का चाटायचे आहे का? असं बोललो त्यांना आम्ही. आपण पाहू शकता डॉक्टरांच्या मध्ये ही जी असंवेदनशीलता आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ऑपरेट केल्याचं नातेवाईक या ठिकाणी सांगत आहेत, संबंधित सांगत आहेत, तर ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. पाहू शकतो या ठिकाणी नातेवाईकांचा आणि संबंधितांचा जो आक्रोश आहे. या ठिकाणी उषा यांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही मृतदेह या हॉस्पिटलच्या प्रेमासेसमधून हलवणार नाही, अशा प्रकारची ठाम भूमिका या ठिकाणी नातेवाईकांनी घेतलेली दिसत आहे. या प्रकरणामध्ये पुढं काय होणार आहे ते आम्ही सातत्याने त्यावर नजर ठेवून आहोत आणि प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट आम्ही पोहोचणार आहोत. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.